दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आणि आरपीआय निकाळजे गट यांची चेंबूर येथे बैठक संपन्न। या बैठकीला दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तसेच चेंबूर मतदारसंघाचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे महाराष्ट्र संघटक विलास रुपवते या सर्व वरिष्ठ नेत्यांसहित अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर साहेब, आमचे विभाग प्रमुख, आमचे मित्र विलास रुपवते साहेब, आमचे सहकारी बाळासाहेब पवार, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आमचा पक्ष कित्येक वर्ष आम्ही या पक्षामध्ये 20-22 वर्षापासून काम करतो। सर्वात अनिल देसाई साहेबांना मला तेच सांगायचं आहे की सर्वात पहिली भीमशक्ती आणि शिवशक्ती आठवले साहेबांना मी घेऊन गेलो होतो बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे, आणि त्यावेळेस असं झालं की ठाकरे साहेब मला बोलले, म्हणजे त्यांना एक मस्करी करायची सुरू होती, ते माझ्या खांद्यावर हात ठेवून मला बोलले, तू निकाळजे नाही, निष्काळजी आहे। तो एक प्रसंग मला अजूनही आठवतोय की बाळासाहेब जे होते ते खूप हसमुख होते आणि मजाक करायचे सगळ्यांचे। आता हा विषय असा आहे की आपण बघतोय की बीजेपी हा पक्ष राजकारणामध्ये एकदम गचाळ राजकारण करत आहे। कारण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज जो हा पक्ष आहे, ह्या पक्षामध्ये त्यांनी फूट पाडली आणि ते 40 आमदार घेऊन बाजूला झाले। आज हे 40 लोक ते बाजूला गेले, आज त्या लोकांची काय अवस्था आहे? आज 16 खासदार गेले, पण आज 16 खासदार गेले तर किती लोकांना त्या तिकीट मिळू शकले? म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आहे की हा बीजेपी पक्ष जो आहे, हा पक्ष शिवसेना ही संपवायच्या मागे आहे। आणि महत्वाचं काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे, ते संविधानही संपवायच्या मागे आहे। मोदी साहेब बोलतात आपके बाद 400 पार, ह्याचा अर्थ काय होतो की 400 पार झाले तर संविधानामध्ये त्यांना ताबडतोब बदल करण्यामध्ये यशस्वी होतात ते। पण मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान तुम्ही कधी बदलू शकत नाही, कारण आमच्या लोकांची एवढी ताकद आहे। आणि त्याचबरोबर शिवशक्ती आणि भीमशक्ती, अगर ही दोन्ही शक्ती मिळाली तर मला नाही वाटत की कोणाच्या मायकेला मध्ये अशी दम नाही की संविधान बदलायची। आता आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदारकीला उभे राहिलेले अनिल देसाई साहेब आहेत, त्यांची निशाणी आहे मशाल। तर आपल्याला ही मशाल प्रत्येक घराघरामध्ये पोचवायची आहे, लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी नुसतं हा करूया असं नाही, आपल्या लोकांनी एक संकल्प करूया, म्हणजे शिवसेनेवाले असतील, रिपब्लिकन पक्षाची लोक असतील, आपण सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया की येणाऱ्या खासदारकीमध्ये आम्हाला पुढच्या वेळेस अनिल देसाई साहेबांना खासदार म्हणून बघायचं आहे। आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी रोज 10 घरा, 20-20 घरा, 40-40 घरामध्ये जाऊन की बाबा हा आमचे कॅन्डिडेट आहे, त्यांना आपल्याला त्याच्यावर पगारे निवडून आणायचं आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया की अनिल देसाई साहेबांना आपण निवडून द्यायचं आहे। त्यामुळे उद्यापासूनच आपण कामाला लावूया। आपण एक व्यक्ती 25-25, 50-50 घरात जरी जाऊन सांगितलं की बाबा हे आपले असे आहेत कॅन्डिडेट आणि यांना आपल्या याची मशाल निशाणी आहे, ती आपल्याला घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण आज केलं तर मला वाटत नाहीये की आपला जो विजय आहे अनिल देसाई साहेबांचा तो कोणी थांबवू शकतो। त्यामुळे मला आपल्या सर्वांना राहून एकच सांगायचं आहे की उद्यापासून आपण कामाला लागा, मार्गाला लागा की आपल्याला साहेबांना निवडून कसं आणायचं आहे आणि आपल्याला घरोघरी आपली जी मशाल निशाणी आहे ती लोकांच्या घरोघरी
पक्षाची लोक आहेत, सगळ्यांना पण मी बोलून सांगितलंय की आपल्याला एक रिपब्लिकन पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आपल्याला एक तोफा द्यायचा आहे. त्यांच्या खासदारकीमधून त्यांना तोफा आपण त्यांना द्यायला पाहिजे उद्धव साहेबांना. आता आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मन धनाने आपण काम करू आणि अनिल साहेबांना निवडून देऊ. तरी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला शब्द कधी खाली गेला नाही पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी दोघांनी काम करायचं आहे. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.